गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले पुन्हा एकदा माझे नवीन चॅनल मॅथ्स शॉर्टकट्स अँड फॉर्म्युला यामध्ये स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे मॅथमॅटिक्सचा कन्सेप्ट आहे संख्या आणि संख्यांचे प्रकार. इट मीन्स नंबर अँड टाइप्स ऑफ नंबर. संख्यांचा पहिला टाइप नैसर्गिक संख्या. त्याला म्हणणार इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर, ते दर्शविणार कॅपिटल एन. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या ज्याच्याने आपण काउंट करू शकतो, जसे 1, 2, 3, 4 या संख्यांना म्हणणार नैसर्गिक संख्या. 1, 2, 3 डॅश डॅश डॅश. त्या अनकाउंटेबल आहेत, म्हणजे शेवटची नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही, म्हणून पुढे डॅश 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 दिला आहे. दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. त्यालाच म्हणतात होल नंबर्स. दाखवतात त्याला डब्ल्यू ने. आता होल नंबर म्हणजे काय? ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्याच्या पुढे फक्त शून्य लावला असता मिळणाऱ्या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. जसे 0, 1, 2, 3 या सुद्धा अनकाउंटेबल आहेत, अमर्यादित आहेत. त्याच्या पुढे येतात नंबर 3 पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या दाखवतात आय ने. त्याला इंग्लिशमध्ये म्हणणार इंटेजर्स. आता इंटेजर्स म्हणजे काय? तर 0 उजवीकडे 1, 2, 3 डॅश डॅश डॅश, डावीकडे -1, -2, -3 डॅश डॅश डॅश. या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणजेच इंटेजर्स असे म्हणतात. त्याच्या पुढची संख्या आहे परिमेय संख्या. परिमेय संख्येला दाखवतात क्यू या इंग्रजी लेटरने. त्याला म्हणतात परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर म्हणजे काय? जी संख्या P/Q या फॉर्म मध्ये लिहिता येते आणि Q इज नॉट इक्वल टू 0 असेल तर P/Q या संख्येला म्हणणार परिमेय संख्या. पुढचं आहे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या दाखवण्यासाठी असे स्पेसिफिक लेटर नाही, त्याला जनरली R-Q ने दर्शवले जाते. आता R म्हणजे काय? तर रियल नंबर. -Q म्हणजे परिमेय संख्या, रॅशनल नंबर. वास्तव संख्येमधून परिमेय संख्या काढून टाकल्यावर ज्या संख्या येतात त्याला म्हणतात अपरिमेय संख्या. त्याला इंग्लिशमध्ये म्हणणार इरॅशनल नंबर. जसे √2, √3, पाय डॅश डॅश डॅश. पुढची संख्या आहे नंबर 6 वास्तव संख्या. त्याला म्हणणार रियल नंबर. वास्तव संख्या म्हणजे सर्व परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून ज्या संख्या तयार होतात त्याला म्हणणार वास्तव संख्या, मीन्स रियल नंबर. वास्तव संख्येमध्ये नैसर्गिक संख्या सुद्धा समाविष्ट आहेत, पूर्ण संख्या समाविष्ट आहेत, पूर्णांक संख्या समाविष्ट आहेत, परिमेय संख्या समाविष्ट आहेत आणि अपरिमेय संख्या सुद्धा समाविष्ट आहेत. म्हणजे वास्तव संख्येमध्ये आपण जेवढ्या वरच्या पाहिल्यात त्या सर्व संख्या वास्तव संख्येमध्ये येतात. आता पुढे परत या नैसर्गिक संख्यांचे काही विशिष्ट प्रकार पडतात, ते आपण आता बघणार आहोत. जसा नंबर 1 काही विशिष्ट
संख्यांचे प्रकार, स्पेशल टाइप्स ऑफ नंबर. आता स्पेशल टाइप्स कोणते? नंबर 1 इव्हन नंबर, त्याला मराठीत म्हणणार समसंख्या. आता समसंख्या कोणाला म्हणायचं? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतो त्याला म्हणणार समसंख्या. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक जर युनिट प्लेसला असेल तर एखाद्या संख्येच्या युनिट प्लेसला म्हणजे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 पैकी अंक असेल तर त्याला समसंख्या म्हणणार. फॉर एक्झाम्पल घ्यायचे झाले तर 14. 14 युनिट प्लेसला 4 आहे म्हणून इव्हन नंबर आहे. 100 युनिट प्लेसला म्हणजे एकक स्थानी 0 आहे म्हणजे हे सुद्धा इव्हन नंबर आहे. या सुद्धा असंख्य संख्या आहेत. याच्या पुढे नंबर 2 ऑड नंबर, त्याला इंग्लिश मध्ये म्हणणार ऑड नंबर आणि मराठीत म्हणणार विषम संख्या. तर विषम संख्या कोणाला म्हणणार? ज्या संख्येचा एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी अंक असेल. एकक स्थानी यांच्यापैकी अंक असेल तर त्या संख्यांना म्हणणार विषम संख्या. फॉर एक्झाम्पल 25. 25च्या एकक स्थानी 5 येतो आणि एकक स्थानी जर 5 असेल तर त्या संख्यांना आपण म्हणणार ऑड नंबर म्हणजेच विषम संख्या. अजून एक्झाम्पल बघायचे झाले 17, 39. एकक स्थानी 9 आहे, एकक स्थानी 7 आहे, एकक स्थानी 5 आहे म्हणून या संख्या आहेत विषम संख्या. पुढची संख्या येते प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्या फक्त स्वतःने विभाज्य असतात त्या संख्यांना म्हणतात प्राईम नंबर. किंवा ज्या संख्येला फक्त 1ने आणि स्वतःनेच भाग जातो त्या संख्यांना म्हणतात मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर. फॉर एक्झाम्पल 2, 3, 5, 7, 11 एक्सेट्रा. या सुद्धा अनंत संख्या आहेत. 7 फक्त 1ने भाग जातो आणि 7 हा 7च्या पाड्यात येतो. 11 फक्त 1ने भाग जातो, 11नेच भाग जातो, इतर संख्येच्या पाड्यात येत नाही म्हणून ती सुद्धा मूळ संख्या आहे. त्याच्या पुढे चौथा प्रकार संयुक्त संख्या. त्याला इंग्लिश मध्ये म्हणणार कंपोजिट नंबर. आता कंपोजिट नंबर म्हणजे काय? ज्या संख्या 1 व स्वतः व्यतिरिक्त इतर संख्यांच्या पाड्यात येतात त्या संख्यांना म्हणणार कंपोजिट नंबर. फॉर एक्झाम्पल 20. 1ने भाग जातो, 2ने भाग जातो, 5ने भाग जातो, 4ने भाग जातो, 20ने भाग जातो. त्याला 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत म्हणून ही संयुक्त संख्या आहे. तसेच 15 1ने भाग जातो,
3ने भाग जातो, 5ने भाग जातो, म्हणून ती सुद्धा संयुक्त संख्या आहे. या सुद्धा अनंत संख्या आहेत. एक नेहमी लक्षात असू द्या. पुढचं आहे एक, 1. हा कंपोजिट म्हणजेच संयुक्त संख्या किंवा प्राइम नंबर नाही. म्हणजे काय, एक ही अशी संख्या आहे की संयुक्त पण नाही आणि प्राइम पण नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संख्या आणि संख्यांचे प्रकार, काही विशिष्ट संख्यांचे प्रकार हे समजले असतील, लक्षात आलं असेल. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आणि लाईक करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका.